मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत आता यांच्यापैकी नेमकं कोण डेंजर झोन मध्ये जात आहे, कोणाला पराभूत व्हावं लागेल कदाचित, अशी आताची स्थिती आहे। हे तीन जण आताच्या घडीला आपल्याला बघायला मिळतात। आकडेवारी आहे मिलिंद नार्वेकरांची सध्या 22, सदाभाऊ खोत 14 आणि जयंत पाटील 12। त्यामुळे सध्याची ही आकडेवारी समोर येते, त्यानुसार हे तिघ लोअर हाफ मध्ये आहेत। यांच्या मतात जे निवडून आले त्यांचे भाजपाच्या उमेदवारांची गणेश ठाकूर आपल्याला सर काहीतरी अपडेट देतात, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि मग तज्ञांकडे येऊया। गणेश ठाकूर, गणेश, जसा विश्वास सुनील तटकरेंनी आपल्या कॅमेऱ्यावर दर्शवला की त्यांचे उमेदवार निश्चित विजयी होऊन येतील आणि तसंच चित्र दिसलेलं आहे। 24 आणि 23 असे त्यांचे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर आता जी लढत आहे ती मुख्यत्वे जयंत पाटील आणि दुसऱ्या प्रिफरन्समध्ये जर आपण पाहिलं तर भावना गवळी यांचाही पहिला ह्याच्यामध्ये विजय झालेला 24 मतांनी। पंकजा मुंडे त्याचबरोबर अमित गोरखे यांचं आपण इथं पाहतो की त्यांची जवळपास निवड झाली आहे। प्रज्ञा सातव यांची निवड झालेली आहे। राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, तर जयंत पाटील यांना 12 आणि मला जी आकडेवारी मिळते त्यानुसार सदाभाऊ खोत 14 पहिल्या प्रिफरन्समध्ये आहेत। तर यांच्या दोघांमध्ये जवळपास जी लढत थोडी होऊ शकते सेकंड प्रिफरन्समध्ये। पण जसं आपण म्हणतो की भाजपचे 5 उमेदवार होते आणि जे प्रिफरन्शियल वोटिंगचं पॅटर्न त्यांनी बसवलं होतं ते असंच होतं आणि सदाभाऊ खोत यांना थोडंसं ॲडव्हान्टेज अद्याप तरी आहे। आणि जसं आपण म्हणतो की महायुतीचा चांगला परफॉर्मन्स, जी स्ट्रॅटेजी बनवली गेली होती, जो कोटा ठरवला गेला होता, त्यानुसार चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलं। गणेश, तुला थोडंसं थांबवतो। या विधान परिषद निवडणुकीत सध्याची जी आकडेवारी समोर येते त्यानुसार मग काँग्रेसची मतं फुटली का, हा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। कारण जी मतांची आकडेवारी आपल्याला